पावसामुळे दुर्गम भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। आणि शहरातील बातम्यांचा आता वेगवान अपडेट्स आपण घेऊयात मेट्रो सुपरफास्ट मध्ये। नाशिकमध्ये पर्यटकांना मारहाण करणाऱ्या मुख्य 3 आरोपींना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील वयोवृद्ध, विकलांग आणि दिव्यांग नागरिकांना आज वांद्रे येथील SRA कार्यालयांमध्ये वाटप पत्र देण्यात आलं। 50 पेक्षा अधिक लोकांना अभिनेता सलमान खानच्या हस्ते हे पत्र देण्यात आलं। शाळेच्या बसवर झाड कोसळून मृत्यू झालेल्या 11 वर्षीय विहानच्या कुटुंबियांची किशोरी पेडणेकरांनी भेट घेतली आहे। विहानचे वडील गौरव आणि आई जुई यांची सांत्वनपर भेट घेतली। नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील मुलांना अद्याप गणवेश दिलेला नाही। शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना मात्र गणवेश मिळाला नसून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली आहे। माझा मुलगा गेल्यानं आम्हाला खूप मोठं दुःख झालंय। पोलीस योग्य तपास करतील आणि माझ्या मुलाला न्याय देतील असा मला विश्वास आहे, केतन अग्रवाल यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरक्षित जागेवर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची जपणूक करणारी अजित सृष्टी उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगानं राबवण्यात यावी, मात्र या जागेवरील रहिवाशांचं पुनर्वसन पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीनं करावं असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड यांनी दिले आहेत। मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी KEM रुग्णालयात भेट दिली आहे। डॉक्टरांची जागेवरील अनुपस्थिती आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी केला जाणारा उद्धट संवाद अशा गंभीर त्रुटी उघडकीस आल्यात। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची अध्यक्षांनी खरं तर मागणी केली आहे। खासदार ओमराजे निंबाळकर आणि ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांचे एकत्र बॅनर झळकले। ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लावण्यात आले। मुंबई महापालिकेत नगरसेवकांना मुंबई महापालिका अधिनियमाची फक्त इंग्रजी प्रत देण्यात आल्यानं वाद निर्माण झालाय। मात्र समोर आलेल्या पत्रांमधून पालिकेनं मराठी प्रत मिळावी यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याचं उघड झालंय। मुंबईतील शिवकृपा सहकारी पतपेढीच्या व्यवस्थापनानं शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। प्रकरणी विक्रोळी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयानं पोलीस चौकशीचे आदेश देत संबंधितांविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या